आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। त्याच्यासाठी एक वाटी आपण साबुदाणा घेतलाय। त्यांना पहिले आपल्याला धुवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण साबुदाणा 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं असं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे साबुदाणा भिजण्यासाठी। तर साबुदाणा 4-5 तास आपण भिजून घेणार आहे। अशा प्रकारे आपला साबुदाणा मस्तपैकी असा फुललेला आहे। बघू शकता खूप मस्त असं झालेलं आहे। शेंगदाणे मस्तपैकी आपल्याला असे भाजून घ्यायचे। याच पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने आपले भाजून झालेले आहेत। अशा पद्धतीने चाळणीमधून आपल्याला काढून घ्यायचे सर्व साल। मिक्सरला असे शेंगदाणे लावून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नाही, असं थोडंसं काढून घ्यायचं। जाडसर थोडंसं असं राहायला हवं, असं करून घ्यायचं आपल्याला। कढई तापत ठेवली, तेल टाकून घेऊया। एक पळी तेल टाकलं आपण। जिरं टाकून घेऊया। जिरं असं मस्तपैकी होऊ द्यायचं आहे। मिरची टाकून घेऊ। झालेलं आहे, मिरचीला असा कलर आलेला आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा। छानसा असा कलर आल्यानंतर आपण बटाटा टाकून घ्यायचा आहे। उकळलेला बटाटा आहे। उकळलेला बटाटाच घ्यायचा, कारण की असं छानसा असं आपलं टेस्ट पण अशी चव पण लागतो आणि खूप मस्त होतं असं खाण्यासाठी। मस्त असं तेलामध्ये मिरची आणि मस्त असा बटाटा झाला। त्याच्यानंतर आपण आपला साबुदाणा टाकून घेणार आहे। 1 वाटी साबुदाणा घेतला होता आपण। साबुदाणा खूप मस्त असा फिरवून घ्यायचा। सर्व असा परतून घेतला आहे आपण। आता असं 2 मिनिट असा झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिट झालेले आहे आणि आपण झाकण काढून घेतलंय। खूप मस्त असं झालेलं आहे। कधी कधी काय होतं, लगेच साबुदाणा झाल्यानंतर सोबतच आपण शेंगदाणे टाकून घेतो, त्याच्यामुळे लगेच नाही टाकून घ्यायचे। तर साबुदाणा असं 2-4 मिनिट असं मस्त होऊ द्यायचं झाकण ठेवून। असं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, ज्याच्यामुळे काय होईल, आपला साबुदाणा असा खूप मोकळा मोकळा असा फुललेला होईल आणि खूप खायला पण असा छान लागेल। फक्त 2 मिनिट परत आपण ठेवून घेऊया झाकण। 2 मिनिट झाले आहे, बघूया झाकण काढून घेऊया। बघा असं कसं मस्त झालेलं आहे आपला। फक्त आपण शेंगदाणे टाकून घेणार। फिरवून घेऊया। सर्व एकजीव करायचं आहे। बघू शकता किती सुंदर असं झालं आहे। आता नमक टाकून घ्यायचं आहे। असा आता आपला हा साबुदाणा तयार आहे। बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, असं बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।